नीच असा लय भेदभाव होता, पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एक खुद उद्योग ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड वन हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं तुमच्या वुमनला घराच्या बाहेर सुद्धा पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालो ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, हाच ध्यास. मी लिहायला शिकले, मी वाचायला शिकले आणि मी काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी 1848 ला आम्ही पुण्यामध्ये भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेरपटासारखे जगलात तर काम तमाम होईल, शेरपटासारखे जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखे जगलात तर नाव होईल. पण धर्माचं मात्र, पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून किरकोळी सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यास कोणता धर्म बुडतो? इतका तकलादी असू शकतो का धर्म? अहो, धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म हा? अहो, शाळेत जाताना चिखल फेकला, मी सहन केलं. शेण मारलं, मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशिंदेचा अंत झाला होता. अचानक एखादा धत्तीगड माझ्या समोर येऊन मला म्हणतो, एक टवळे, कुठं निघालीस? पहिला आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर, तुला तुझी आबरू तयारी एखादे शिक्षण. पण कदाचित त्याला माहित नसावं, आम्ही पण ज्योतिराव परिवारांच्या पत्नी आहोत. ते आशी घेतली आणि चटकन त्याच्या कानाखाली लावली आणि सुनावलं, आज आलास थोबाड फुटलंय, उद्या आलास तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जाती शिकवा धर्माची असो, ती नेहमीच यात बळी पडत आलेली असते. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं? हो, आपला नवरा वारला तिचा काय दोष असतो? आणि यासाठीच आम्ही काम केलं. सती प्रथा, केशव, पण या सर्वांवर आम्ही मात केले. आणि विधवाबाई काशीबाई हिच्या मुलाला म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या तुरु धावण्याने आमचं अंगण कसं भरून जात होतं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं. आणि अशातच पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती. काटेत गाठून लोक थडा मरू लागली होती. तेव्हा मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचे. यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. आम्ही रुग्णांचा उपचार करत होतो, पण प्ले हा संसर्गजन्य होता, म्हणून मला माहित होतं की ते कधी ना कधी मलाही होणार आहे. पण मुळीच आम्ही जगलो या समाजासाठीच ना. मग जर या समाजासाठीच जर मरण पत्करलं लागत असेल तर मरणार तुझं स्वागत आहे. सावित्रीची मी सावित्रीबाई झाले, सावित्रीबाईची मी सावित्री माई झाले. आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या, कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचाच. म्हणून मूल म्हणे, विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खसले. आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून मुलीला वाचवा, मुलीला शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो. का? तर एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो, पण जर एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते. म्हणून मुलीला शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.